राज्यातील नोंदणी आणि मुद्रांक विभागानं दस्त हाताळणी शुल्कात दुपटीनं वाढ केली आहे. पूर्वी प्रति पान 20 रुपये शुल्क होतं, आता ते 40 रुपये करण्यात आलंय. संगणकीकरण आणि मनुष्यबळ खर्च वाढल्यानं हे शुल्क वाढवल्याचं कारण सरकार सांगतंय. मात्र लाडकी बहीण योजनेमुळंच दस्त हाताळणी शुल्कामध्ये दुपटीनं वाढ करण्यात आल्याचा आरोप होतोय. सध्या राज्यात सरासरी 3.5 लाख दस्तांची नोंदणी होते. कोल्हापूर शहरात दस्त नोंदणी कार्यालयं एकूण 4 आहेत, तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक दस्त नोंदणी कार्यालय आहे. मात्र एखादा दस्त नोंदवताना त्याच्या रेडी रेकनरच्या किमती एवढी नियमाप्रमाणे जी स्टॅम्प ड्युटी आहे ती भरावीच लागते. याशिवाय दस्त नोंदणीवेळी कार्यालयात टेबलाखालून पैसे देखील द्यावे लागतात. त्यातच आता दस्त हाताळणी फीमध्ये दुपटीनं वाढ केल्यानं याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येतेय. कोल्हापुरातील लोकराजा वकील मंडळ या वकिलांच्या संघटनेच्या वतीनं याला विरोध दर्शवण्यात आलाय. दस्त हाताळणी फीमध्ये दुपटीनं वाढ करण्यात आलेली वाढ मागं घेण्यात यावी अशी मागणी या वकील संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. याचं निवेदन जिल्हा मुद्रांक अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांना देण्यात आलंय. नोंदणी आणि मुद्रांक विभागामार्फत महाराष्ट्र सरकारला हजारो कोटींचा महसूल दरवर्षी प्राप्त होत असतो. राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी 100 रुपयाचा स्टॅम्प रद्द करून 500 रुपयाच्या स्टॅम्पची सक्ती केली आणि आता जी दस्त हाताळणी फी आहे जी प्रत्येक पानाला 20 रुपये या अगोदर घेतली जात होती ती आता 40 रुपये केलेली आहे. या सर्वाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे आणि या माध्यमातून सरकार काय करू इच्छिते तर लाडकी बहिणीचा कुठंतरी पैशाचा एखादी वसुली या माध्यमातून करते की काय अशी पद्धतीचं आज प्रश्न आमचे पक्षकार विचारत आहेत. सर्वसामान्य लोकांना हा प्रश्न पडलेला आहे. त्यामुळं शासनानं त्वरित ही जी वाढ केलेली आहे 40 रुपयांची दुप्पट जी वाढ केलेली आहे ती त्वरित मागे घेण्यात यावी. दरम्यान राज्यातील नोंदणी आणि मुद्रांक विभागात 2012 पासून आय सरिता ही प्रणाली लागू करण्यात आली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून राज्यातील सर्व दस्त नोंदणी कार्यालयांना डेडिकेटेड MPLS कनेक्टिव्हिटी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व दस्त नोंदणी कार्यालयं नेटवर्कच्या माध्यमातून कार्यक्षम झाली आहेत. मात्र संगणकीकरणाच्या खर्चात वाढ झाली आहे. ही सर्व यंत्रणा बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर खाजगीकरणाच्या माध्यमातून राबवण्यात येते. त्यासाठी येणारा खर्च भागवण्यासाठी दस्त हाताळणी शुल्क 2012 पासून आकारण्यास सुरुवात झाली. शासन निर्णयाप्रमाणे दस्तांच्या प्रत्येक पानास 20 रुपये दस्त हाताळणी शुल्क आकारण्यात येत होतं. मात्र यामध्ये अचानकपणे दुपटीनं वाढ लागू करण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय देखील काढण्यात आलाय. त्यानुसार सध्या दस्ताच्या प्रत्येक पानाला 40 रुपये दस्त हाताळणी शुल्क आकारण्यास सुरुवात झाली आहे. 100 रुपयांच्या स्टॅम्प ऐवजी आता 500 रुपयांचा स्टॅम्प वापरावा लागतोय. रेडी रेकनरमध्ये देखील वाढ झाली आहे. त्यातच आता शासनानं दस्त हाताळणी फीमध्ये देखील दुपटीनं वाढ केल्यानं त्याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे.